हाय फ्रेंड्स, आजपासून आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर टॉपिकचे नाव आहे पोषण अभियान. ICDSच्या एक्झाममध्ये पोषण अभियान याच्यावर 10 प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे 20 मार्क्ससाठी. तर तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्याबद्दल इन डिटेल आपण घेणार आहोत, पण सध्या तर आपण क्वेश्चन्स गो थ्रू करणार आहोत. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहेत? तर ती कुठली योजना होती? तर ती आहे मध्यान्ह भोजन कार्यक्रम. ठीक आहे, ह्याला आता आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे याचे नाव झालेले आहेत. तर हे कधी स्टार्ट झालं होतं विचारू शकतात आपल्याला. ठीक आहे, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. मध्यान्ह भोजन कार्यक्रम हे 1995 स्टार्ट झालं होतं. ठीक आहे, याचा उद्देश काय होता? दुपारच्या सुट्टीमध्ये यामध्ये जेवण प्रोव्हाइड करत होते मुलांना. तर याचा उद्देश काय होता? तर जे गरीब घरातले मुलं आहेत तर त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणायचा हा एक उद्देश होता. आणि दुसरं कुपोषण कमी करणं हा सुद्धा याचा उद्देश होता मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा. 1995 लक्षात ठेवा, हा इयर लक्षात ठेवा, 1995. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, हे बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, याच्यामध्ये पण मुफ्तमध्ये आपल्याला जेवण भेटणार आहे. नेक्स्ट, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला? तर आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा 2005 स्टार्ट करण्यात आला. नेक्स्ट, राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला रिकामी जागाचे अर्थसहाय्य मिळते. तर कोणाचे अर्थसहाय्य मिळते याला? तर याची युनिसेफ काल आपण बघितलं होतं युनिसेफ. ठीक आहे, तर याच्या हे काय म्हणते, आर्थिक मदत करते राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला. तर या अभियानामध्ये काय आहे? तर या अभियानामध्ये कुपोषण कमी, या अभियानाचा जो उद्देश आहे तो सुद्धा कुपोषण कमी करणे हाच आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर ती कुठली योजना आहे? ठीक आहे, तर ही योजना आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारलेले पण आहेत. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की म्हणजे जे अनुसूचित क्षेत्र आहे, क्षेत्रामध्ये गरोदर स्त्री आणि स्तनदा मातांसाठी ही योजना आहे. पण आता याच्यामध्ये ही योजना कोणती आहे? तर अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे. पण ही कधी सुरू झाली? तर ही कधी सुरू झाली, याची डेट काय आहे? 1 डिसेंबर 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे, याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील ज्या कुपोषण म्हणजे ज्या स्तनदा माता वगैरे असतात त्यांच्यामध्ये कुपोषण कमी करणे आणि पूर्ण शिजवलेले अन्न प्रोव्हाइड करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, हे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. ठीक आहे, 2015 स्टार्ट झाली ही योजना 1 डिसेंबरला. नेक्स्ट, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे. हा ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर ही योजना आहे राष्ट्रीय पोषण अभियान. नेक्स्ट, हा बघा, पोषण ट्रॅकर हे नावावरूनच कळते. ठीक आहे. आता नेक्स्ट, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? बिहार तर राहू नाही शकत, उत्तर प्रदेश पण नाही, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्र जास्त ॲडव्हान्स आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र, याचं उत्तर महाराष्ट्रच आहे. ठीक आहे. नेक्स्ट, शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र. नेक्स्ट, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला? 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला? तर हा आयोजित करण्यात आला 9 मार्च ते 23 मार्च 2024. हे बघा, पोषण पखवाडा 9 मार्च पासून तर 23 मार्चपर्यंत.
ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हणजे ह्याच्यामध्ये तेव्हा आपण म्हणजे ह्या 15 दिवसा म्हणजे ह्या दिवसांमध्ये जे पोषणाशी रिलेटेड जे कार्यक्रम आहे ते आयोजित केले जातात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? तर त्याची थीम पोषण भी पढ़ाई भी ही त्याची थीम होती. पोषण भी पढ़ाई भी. ठीक आहे. नेक्स्ट, सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? हा एकात्मिक एक सेकंड हां तर हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम आहे हा 2022 मध्ये सुरू करण्यात आला. हे बघा, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण जे कुपोषण कमी करणे हा याचा उद्देश आहे. इट इज द फॉरमोस्ट सिम्बॉल ऑफ द कंट्रीज कमिटमेंट टू द वेल बिंग ऑफ इट्स चिल्ड्रन, प्रेग्नेंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर्स. नेक्स्ट, सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर हे जे सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजना आहे याच्यामध्ये ह्या वरच्या सर्व योजना म्हणजे याच्यामध्ये पोषण अभियान पण येते, किशोरवयीन मुलींसाठी पण योजना आहेत आणि अंगणवाडी सेवा ह्या सर्व वरीलपैकी सर्व आहे याच्यामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण याच्यामध्ये. ठीक आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर याच्यामध्ये जंतनाशक औषध पण पुरवले जाते, आयर्नच्या गोळ्या पण देतात आणि TTचे इंजेक्शन पण देतात. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा वरीलपैकी हे सर्व प्रोव्हाइड केले जाते त्याच्यामध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर याच्यामध्ये आयर्न सिरप, जंतनाशक औषध, लसीकरण, ORS व झिंकच्या गोळ्या, आता आपण वरती बघितलं तर आयर्न, आणि जीवनसत्व अ सिरप म्हणजे ते व्हिटॅमिन Aचे सिरप, म्हणजे हे सर्व याच्यामध्ये पुरवले जाते. तर ऑल ऑफ दी अबव याचं पण आन्सर आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट, रिकामी जागा हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. कोण आहे याचे लाभार्थी? एक सेकंड. रिकामी जागा हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 1, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक हे याचे लाभार्थी आहेत. गरोदर स्त्री आणि स्तनमाता. ठीक आहे. हे सर्व याचे लाभार्थी आहेत. खाली बघा, मेरी पोषण कहाणी. ठीक आहे. याच्यामध्ये सगळे दिलेलं आहे. तरी अशा प्रकारे आपण आज 13 क्वेश्चन घेतले. उरलेले क्वेश्चन उद्या घेऊयात. ठीक आहे. आणि पोषण अभियान हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण की त्याच्यावर 20 मार्क्स भेटणार आहेत. तर तुम्ही पण याच्यावर इन डिटेल व्हिडिओ येईल. तुम्ही पण याचा खूप चांगल्याने अभ्यास करा. ठीक आहे. काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगाल. थँक्यू.